नमस्कार, मी प्रतीक्षा पाटील मॅडम आणि सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झाले आहे. 2-3 दिवस झाले, तर सर्वांना गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तर गौरीचं पण आगमन झालेलं आहे सर्वांच्या घरी, तर त्याच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा मी व्हिडिओ ह्यासाठी करते की जे आपल्या गणपती बाप्पांना आपण 21 मोदकांचा किंवा 21 लाडूंचा किंवा 21 दुर्वा, 21 पेढे असे आपण नैवेद्य दाखवतो, बरोबर. पण तो 21च का दाखवला जातो ह्याची थोडक्यात मी माहिती सांगते. ॲक्च्युली त्याच्याबद्दलची कारण काय आहे की 21च दाखवलं जातं. तर कसं होतं, पूर्वीच्या काळी देवासूर आणि नरासूर असे 2 राक्षस होते आणि त्यांनी भरपूर तपश्चर्या करून, प्रार्थना करून देवांच्याकडून वर घेतला आणि किंवा त्यांना शक्ती प्राप्त झाल्या. पण काय करायला लागले, ते त्या शक्तीचा दुरुपयोग करू लागले आणि लोकांना त्रास देऊ लागले, लोकांना मारू लागले. त्यामुळे लोक खूप हैराण झाली होती. पूर्वीच्या काही जसं रावणाचं हनन करण्यासाठी, वध करण्यासाठी राम भगवानांचा जन्म झाला, त्याच्याचप्रमाणे कंसांचा वध करण्यासाठी श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्याच पद्धतीने ह्या देवासूर आणि नरासूर ह्या दोघांचं हनन करण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी आपले गणपती बाप्पांचा जन्म झाला. आणि पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की आता त्या देवासूर आणि नरासूर या दोघांचं हनन करायचं आहे, त्यांना मारायचं आहे, वध करायचं आहे म्हणल्यानंतर सैनिक हे लागणारच. पूर्वीच्या काळी कसं होतं, आकडेवारी नव्हती, कुणाला मोजता येत नव्हतं. कसं मोजायचे आकडे वगैरे काही अस्तित्वातच नव्हते. तर त्यावेळी कसं व्हायचं की हाताची बोटे आणि पायाची बोटे असे 20 गोष्टींचं काउंटिंग व्हायचं, म्हणजे मोजणी व्हायची. त्यामध्ये युद्ध करण्यासाठी गणपती बाप्पांनी 20 सैनिक घेतले. ओके, तर ते 20 सैनिक आणि त्या 20 सैनिकांचे कॅप्टन म्हणजे आपले गणपती बाप्पा. आणि त्यांनी तो युद्ध झालं आणि गणपती बाप्पा जिंकले. आणि गणपती बाप्पा जिंकल्यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी प्रत्येकाला म्हणजे 21 मोदक त्यांना बक्षीस म्हणून दिले गेले खाण्यासाठी. तर ते 21 कोणासाठी, ते 20 सैनिकांसाठी 20 आणि त्यांचे कॅप्टन म्हणजे आपल्या गणपती बाप्पांसाठी 1, असं ते 21. त्यामुळं तेव्हापासून गणपती बाप्पांना 21 दुर्वा, 21 मोदक, 21 लाडू किंवा 21 पेढे असा नैवेद्य दाखवला जातो. तर हे खरं कारण आहे की आपण 21च का 21 मोदकांचाच का नैवेद्य दाखवला जातो. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप नमस्कार. गणपती बाप्पांच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा.